पोलीस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी फरार आरोपी ताब्यात। झरीपोरी रोडवरील घटनेचा छडा, छोटा हत्ती वाहनासह आरोपीवर पोलिसांची कारवाई। परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झरीपोरी रोडवर झरी शिवारात झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी गंगाधर राणा प्रताप शिंदे यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत फरार आरोपीला वाहनासह ताब्यात घेतला आहे। या कारवाईमुळे अपघातानंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती। 2 मेच्या रात्री 11 ते 3 मेच्या पहाटे 3 वाजेदरम्यान झालेल्या अपघातात गंगाधर राणा प्रताप शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला होता। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली। तपासादरम्यान अपघातातील छोटा हत्ती वाहन डिग्रस येथील असून आरोपी योगेश त्रिंबक रनेर याच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पथकाने डिग्रस येथे सापळा रचून आरोपी योगेश रनेर याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने अपघाताची कबुली दिली। तसेच अपघातातील छोटा हत्ती वाहन जलालपूर येथील गणेश काळे यांच्या शेताजवळील आखाड्या शेजारी कॅनॉल काठी लपवून ठेवल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित वाहन जप्त केलं। आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनसिंह परिहार, सिद्धेश्वर चाटे, राम पौळ, नामदेव डुबे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, माणिक डुकरे, फड गोंगडे, उमर पुरी, जयश्री आव्हाड, हनवते आणि शेख यांच्या पथकाने केली।